ॲनिमेशन क्षेत्रातला तरुण उद्योजक चेतन देशमुख यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत करूया. नमस्कार चेतन, वेलकम. मित्रो, आज ज्या क्षेत्राबद्दल आपण चेतनकडून ऐकणार आहोत ते फार इंटरेस्टिंग क्षेत्र आहे. आपण तुझ्या करिअरपासून सुरुवात करू आणि मग ॲनिमेशन क्षेत्राकडे येऊ. तर चेतन, ॲनिमेशन नावाची काही गोष्ट असते असं तुला कधी कळलं, कसं कळलं? तुझ्या घरामध्ये काही अशा तऱ्हेची तांत्रिक किंवा कॉम्प्युटरची अशी पार्श्वभूमी होती का? कसं काय झालं तुझ्या आयुष्यात हे ॲनिमेशन आलं तरी कसं? 93 साली मी 10वी झालो, म्हणजे आता जवळजवळ 18 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि त्याच्या आधीपासनं सो त्यावेळेला ॲनिमेशन किंवा गेमिंग किंवा ह्या गोष्टी फारशा ऐकिवात नव्हत्या किंवा कोणी त्याच्यामध्ये कोणी एवढं रुळलेलं नव्हतं किंवा तो कोणाच्या एक काही आता आजकाल तर तो आयुष्याचा एक भागही आहे मुलांच्या. पण ह्याला खरं तर कारणीभूत किंवा मेन इन्स्पिरेशन म्हणू आपण की ते माझे बाबा आहेत. बरं. कारण बाबा हे FTIचे ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर डॉक्युमेंटरीज करणे, इंडस्ट्रियल फिल्म्स करणे, त्याच्यानंतर ड्रामा असेल किंवा कॉर्पोरेट फिल्म्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात, कशा पद्धतीने होतात, शूटिंग कसं होतं, एडिटिंग कसं होतं, म्युझिक कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप लहानपणापासून बघत आलो आहे. तसं करता करता जेव्हा पोस्ट प्रोडक्शन नावाचा जो प्रकार आला की शूटिंग केल्यानंतर आता एडिटिंग करायचं आहे, मग त्याच्यामध्ये आता म्युझिक घालायचं आहे, मग त्याच्यामध्ये आता काहीतरी टेक्स्ट ॲड करायचं आहे, तर त्यावेळेला जे कष्ट पडायचे की एक साधी गोष्ट किंवा आता आपलं चाललं आहे, तर समजा माझं कुठंतरी चाललं आहे किंवा तुमचं इंटरव्ह्यू चालू आहे आणि खाली नाव येतं डॉक्टर आनंद नाडकर्णी. आत्ता ते आता खूप सिम्पल वाटतं किंवा आपण ते गृहीतच धरून चालतो की आता हे आहे असं आहे. तर ते सुद्धा करायला पूर्वी खूप त्रास व्हायचा. मग ते करत असताना ह्या गोष्टी कशा होतात, कशा दिसतात, आणि हे करत असताना बेसिकली इतर लोकांसाठी जे कम्प्युटर्स आणून ठेवलेले होते त्याच्यावरती मी गेम खेळायचो. ते गेम खेळता खेळता वाटायचं की अरे हे करायला हवं, ते करायला हवं. त्याच्यानंतर दुसरं क्रेडिट मी असं देईन की जे चिंटू लिहितात, चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर, त्या दोघांना ह्याचं श्रेय आहे. आणि जेव्हापासनं मी ॲनिमेशन म्हणून असं करायला लागलो किंवा काहीतरी कर, बाबा म्हणायचं तर खेळतोच एवढा वेळ घालवतोयस तर जरा तो सत्कारणी लागू देत. म्हणून मग चारुहास आणि प्रभाकर येऊन थांबायचे. म्हणजे माझ्या क्रिकेटच्या मॅचेस चालू असायच्या की ते थांबल्यानंतर मग हातात परत पेन्सिल घे, कागद घे, काढायला लाग, हे करायला लाग, तुला करता येतं आहे, तुला काढता येतं आहे. सो हळूहळू त्याची गोडी निर्माण होत गेली. म्हणजे हे प्रोफेशन म्हणून करावं का असं कधी वाटलं नाही. पण त्यावेळेला वाटलं की अरे दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग की आपल्याला जी कार्टून कॅरेक्टर्स म्हणा किंवा जी चित्र हालतायत, बोलतायत, जी आपल्याला बघायला आवडतात, ती होतात कशी. मग ही क्युरिओसिटी हे कोणीतरी सांगितल्यानंतर किंवा थोड्याफार प्रमाणात त्याच्या पाठीमागची बाजू माहिती होती किंवा दिसली, म्हणून ती क्युरिओसिटी वाटली. आणि तेव्हा असं वाटलं की हे ॲनिमेशन करावं का नाही माहिती नाही, पण हे कसं करतात हे निदान कळायला तरी हवं. बरं. म्हणून खरं तेव्हापासून ती सुरुवात झाली. मग त्यावेळी तू कोणाकडे वळलास माहितीसाठी? म्हणजे आत्ता जसे ॲनिमेशनचे खूप सारे क्लासेस असतात तसे 93 साली नव्हते. त्यावेळेला कोणीच नव्हतं. त्यामुळे मेनली चारुहास आणि हेच. पण तोपर्यंत काय होतं की हा एक छंद म्हणून मी जोपासत होतो. त्यामुळे हा तेवढ्या सिरियसली किंवा इंटेन्सिटीनी करावा असंही तोपर्यंत डोक्यात नव्हतं. आणि जे बेसिक करिअर म्हणून जे काही करायचं होतं त्याच्याकडे ज्या काही गोष्टी करायच्या होत्या किंवा ती जी वाटचाल होती ती चालू होतीच. ती काय वाटचाल होती बरं? ती वाटचाल म्हणजे मी फार काही हुशार नव्हतो पण बऱ्यापैकी हुशार होतो. म्हणजे त्यामुळे 10वी नंतर जो एक कलेक्टिव्ह डिसिजन असतो की एक मित्रांनी ठरवलेला किंवा सोसायटीतले मित्र असतील किंवा ज्या पद्धतीने आपल्याला मार्क पडतात त्या पद्धतीनेचे मित्र असतील, पण मग एक 4-5 जणांची टोळी. आणि मग ते असं ठरवलं होतं की 10वी नंतर सायन्स नंतर इंजिनिअरिंग. आणि सुदैवाने तेवढे मार्क पडत होते, म्हणजे काय 85-90पर्यंत मार्क पडायचे. त्यामुळे मग विचार तोच होता कायम डोक्यामध्ये की 10वी नंतर मग काय आता करायचं आहे, तर आता सायन्सलाच जायचं आहे. पण इंजिनिअरिंगची वर्ष चालू असताना हे जे ॲनिमेशनचं जे एक त्यावेळेला डोक्यात खूळ होतं म्हणा किंवा जो एक मी भारावून गेलो होतो आणि जरा एक वेळ लागलं होतं ॲनिमेशनचं. आणि हे सगळं चालूच होतं. सो इंजिनिअरिंगला असताना सेकंड इयर नंतर मला असं वाटलं की हे आपल्यासाठी नाही आहे, इंजिनिअरिंग आपल्यासाठी नाही आहे. म्हणजे योग्य पद्धतीने चालू होतं सगळं, पण तरीसुद्धा वाटलं की नाही हे आपल्यासाठी नाही आहे. आणि मी 3rd इयरचा फॉर्मच भरला नाही.
3rd इयर इंजिनिअरिंग कॉलेजचा फॉर्मच भरला नाही, मग काय प्रतिक्रिया झाली वडिलांची? बाबांची प्रतिक्रिया म्हणजे एक महिनाभर माझ्याशी कोणीच बोललं नव्हतं आणि थोड्याफार पद्धतीने आपल्याकडे अजूनही एक तो समज आहे की जो आता बऱ्यापैकी तसा कमी होत चालला आहे. तो कमी व्हावा अशी इच्छा नाही, पण एक सक्सेस म्हणजे ॲकॅडमिक सक्सेस हा जो एक भाग होता तो आईच्या मनात खूप होता. आणि स्पेशली बाबांचं एवढं म्हणणं नव्हतं, कारण मी त्यांच्या फील्डमध्ये काय करतो आहे आणि काय स्किलनी करतो आहे किंवा काय लेव्हलला करतो आहे हे त्यांना कळत होतं की हा लहान वयामध्ये हे करतो आहे, हा जर ह्याच्यात चांगलं शिकला तर तो हा उत्तम करू शकेल. पण आईला त्याची तेवढी तिची कल्पना नव्हती. त्यामुळे ती म्हणायची की अरे तुला प्रॉब्लेम काय, तुला अक्कल आहे, तू करू शकतोस, निदान हे हातात घेतलेस ते कंप्लीट कर आणि मग तुला काय करायचं ते कर. हां, डिग्री एक पदरात पाडून घे बाबा, लग्न होईल निदान, असं अशा पद्धतीने तो विचार होता. बरं. पण नाही, दोघांनी खूप सपोर्ट केलं. आणि तुम्ही म्हणलात तसं की इकडं मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. हां, पण तोपर्यंत जे वेळ लागलेलं होतं त्याच्यामध्ये मी ठरवलं त्यावेळेला की मला जर हे करायचं असेल तर मला हे उत्तमच करायला हवं. हां, आता काही परत करिअरशी खेळणं हा तर एक चान्स नाही. म्हणजे इंजिनिअरिंग सोडले, आता अजून काहीतरी करा, मग ते सोडा, मग अजून काहीतरी करा, तसा एक तर विचारही नव्हता, तशी मेंटॅलिटी पण नाही. बरोबर. पण मग त्यावेळेला ठरवलं की जर आपण हे करणार असू तर हे सर्वोत्तम पद्धतीने करायला हवं. म्हणजे जिथं ह्याचं सगळ्यात बेस्ट शिक्षण असेल त्या ठिकाणी झालं हवं. मग अशी जागा कुठली? त्याला हॉलिवूड सोडून दुसरं डोळ्यासमोर काहीच नव्हतं. बरं. मग युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलिसला UCLA त्यांचं फिल्म स्कूल आहे. बरं. ते त्यावेळेला जगातलं टॉप रँक्ड 1 नंबरचं रँकिंग असलेलं फिल्म स्कूल होतं. सो मी बाबांना म्हटलं की इकडे जायचं आहे मला. पण तोपर्यंत सोडल्यानंतर मी टोफेल आणि माझ्या परीक्षा देऊन मला तिकडे ॲडमिशन मिळालेली होती. त्याच्यानंतर तिकडं गेल्यानंतर अजून 2 परीक्षा होत्या. पण तिकडं जाणं हा एक खूप मोठा म्हणजे आर्थिकसुद्धा अडथळा होता की जो ह्या आईबाबांनी माझ्या दोघांनी तो कंप्लीट केला. हो का? मग त्या काळातसुद्धा साधारण हे मी तुम्हाला 97 सालचं सांगतो आहे. माझी टोटल ट्युशन फी साधारण 22 लाख रुपये होती आणि राहायचा खर्चही अजून तेवढाच. असा एक 2-3 वर्षांचा तो हे होता. पण दोघेही जण म्हटले की तुला हे करायचं आहे ना. बाबा मला फक्त जाताना त्यांनी एवढंच विचारलं की हे स्कूल चांगलं आहे का. तर म्हटलं प्रॉस्पेक्ट्स काय आहेत, म्हणजे तुला जॉब मिळेल ह्याची गॅरंटी काय. म्हटलं ते मी बघितलेलं नाही, मला हे शिकायला जायचं, मला जॉब मिळेल का नाही मला माहिती नाही. आता मला आधी शिकू द्यात, मी चांगलं शिकलो, चांगलं केलं तर जॉब नक्की मिळेल, मला त्याची काही आत्ता भीती वाटत नाही आहे. पण मग ते वेळ लागलेलं होतं की हॉलिवूडलाच जायचं आणि हॉलिवूडलाच जाऊन शिकायचं. आणि त्यावेळेला एका माणसाने मला मात्र मदत केली आणि त्याचं नाव नक्की सांगायला हवं. त्याचं नाव आहे श्याम रामण्णा, डॉक्टर राजा रामण्णांचा मुलगा, की ज्याचा 88-89 सालापासून भारतामध्ये खूप मोठा ॲनिमेशनचा स्टुडिओ आहे, क्रेस्ट ॲनिमेशन म्हणून. सो त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तू भारतात थांबू नकोस, तू परदेशात जा आणि तिकडंच शिक, तिकडंच तुला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. कारण तू ज्या पद्धतीचं आत्ता काम करतो आहेस ते आत्ता इथे तुला कोणी गाईड करणारं आत्ता तरी कोणी नाही आहे. म्हणजे त्या काळी तू स्वतः शिकून एका मर्यादेपर्यंत काम करतच होतास बऱ्यापैकी. मग ना ह्या फिल्म स्कूलला तू जेव्हा अप्लाय केलंस त्याचं सिलेक्शन प्रोसेस कसा होता हॉलिवूडचा, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचा? त्याच्यामध्ये असं होतं की एक तर बेसिकली पोर्टफोलिओ पाठवायला लागतो आधी, आणि तो पोर्टफोलिओ पाठवल्यानंतर हा एक तर मास्टर्स प्रोग्राम आहे, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी आधीपासून माहिती आहेत हे गृहीत धरलेलं असतं. हां, त्यामुळे पोर्टफोलिओ पाठवल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ इतर लोकांबरोबर कंपेअर करून त्याच्यानंतर 2 रिटन एक्झाम्स आहेत, एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू आहे. ह्या गोष्टी झाल्यानंतरच तुम्ही सिलेक्ट होता. कारण एका वर्षी जगातनं 30च जणांना सिलेक्ट केलं जातं अख्ख्या स्कूलमध्ये, आणि त्या 30 जणांमध्ये सुद्धा 3-4 स्पेशलायझेशन आहेत. त्यामुळे शेवटी एका क्लासमध्ये प्रॉब्ली 2 किंवा 3च जण असतात. बरं. म्हणजे अख्ख्या जगातल्या 30 जणांना हो ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलं जातं दरवर्षी. मग ह्या सगळ्या सिलेक्शन प्रोसेसमधून तू गेलास. हो. आणि ही आर्थिक जमवाजमव करण्यासाठी आईबाबांनी तुला मदत केली. अगदी. तू पोचलास तिथं. अगदी. पुढं काय झालं? पुढे मग तिथे गेल्यानंतर एकदा ते नवीन विश्व चालू झालं. सुरुवातीचा काही काळ आपण ज्याला ऑमध्ये गेला असं म्हणतो की हे सगळं बघण्यात, कारण पुण्यानंतर डायरेक्टली लॉस एंजलिस, म्हणजे आधीमध्ये कुठेही नाही. आयुष्यभर घरात राहिलेला मी आईवडिलांच्या हाताखाली, आणि एकदम जगातलं एक सर्वोत्तम आणि सर्वात मोठं शहर की जिथे आपलं कोणीच नाही. आणि अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली दोन्ही म्हणा, माझं हे फील्ड असं होतं की जिकडे इंडियन लोकं खूप कमी होती किंवा नव्हतीच माझ्याबरोबर.
मी जेव्हा अमेरिकेला गेलो त्यावेळेला मी माझ्या इतर मित्रांपेक्षा 2 वर्ष आधी गेलो. जे 99 साली इंजिनियर झाले ते 2000 साली MS करायला आलेच आणि तोपर्यंत ते एक पीकच आलं होतं. इंजिनिअरिंग केल्यानंतर MS करायला जा अमेरिकेला. मग ते बरेचसे क्लासेस आहेत, अकॅडमीज आहेत, अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवा. पण ह्या फील्डमध्ये कोणी काम केलेलं नव्हतं किंवा फिल्म म्हणा किंवा ॲनिमेशन म्हणा ह्याच्यामध्ये भारतीय लोकांनी काम केलेलं असं कोणीच नव्हतं. त्यामुळे LAला गेल्यानंतर मला कोणी आणायला येतं आहे, मला कोणी घर शोधून ठेवलं आहे, मला कोणी राहायला मदत करतं आहे असा प्रकार नव्हता. त्यामुळे पहिला 1 महिना जरा भांबावलेल्या अवस्थेत सगळ्या गोष्टी बघताना आणि एकूणात हे केवढा सगळा मोठा प्रकार आहे हे सगळं डायजेस्ट करण्यात गेलं. पण त्याच्यानंतर जसे जसे क्लासेस चालू झाले त्याच्यानंतर एक फिलिंग असं आलं की येस आय बिलॉंग हिअर, की हे करेक्ट आहे माझ्यासाठी आणि हेच करायला हवं आणि आपण इकडे आलो ही सर्वोत्तम गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे आणि मग त्यावेळेला क्लासेस इतके सुंदर होते की युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये क्लासेस होते, पॅरामाऊंट स्टुडिओजमध्ये होते, 20th सेंचुरी फॉक्समध्ये होते आणि जे लोक सिनेमा करायचे म्हणजे प्रोफेशनल्सच येऊन आम्हाला शिकवायचे आणि असं पर्टिक्युलर करिक्युलम किंवा हे पुस्तक आणि आता हे शिका अशा पद्धतीचं कधी नव्हतं. त्यामुळे ते मात्र खूप सिन्सिअरली आणि मी सतत तिकडे GPA असतो तो 4.0 सो माझा GPA कायम 3.9च्या वरतीच होता. सो ते आवडत होतं सगळं आणि ते सोक करून घेत ते शिकणं चालू होतं. आणि मग ते शिकत असताना आर्थिकही जमवाजमव करायला लागली असेल तिथं गेल्यावर? भरपूर म्हणजे आईवडिलांनी तर मदत केलीच. माझी बहीण सॅन होजेला राहायची, तिने खूप मदत केली आणि स्टुडंट असल्यामुळे मला 20 तास काम करायला मिळायचं ऑन कॅम्पस की ज्याच्यामध्ये मिनिमम वेज तुम्हाला मिळायचं. पण मी बाहेरही काम करायचो, फ्रीलान्स म्हणूनही काम करायचो. सो एका आठवड्यात म्हणजे शनिवार रविवार वगळता 5 दिवसामध्ये मी साधारण 90 ते 95 तास काम करायचो. म्हणजे साधारण 16 ते 17 तास रोज. काय तऱ्हेचं काम करायचं असतं? मी भरपूर कामं केली आणि मला ते आजकाल त्याची गंमत वाटते. म्हणजे मी कॉफी शॉपमध्ये काम केलेलं आहे, मी बारटेंडरमध्ये ड्रिंक सर्व केलेली आहेत, मी घरं रंगवलेली आहेत, मी लायब्ररीमध्ये लायब्ररीयन म्हणून काम केलेलं आहे, आईस्क्रीम शॉपमध्ये बास्किन रॉबिन्समध्ये काम केलेलं आहे आणि ॲनिमेशनमध्ये सुद्धा. पण ॲनिमेशनमध्ये मी शिकत असल्यामुळे एवढे कोणी फ्रीलान्सर म्हणून की कोणी काही खूप पैसे दिले आणि काम करते असं नव्हतं. आणि मी जी कामं केली ती मग शनिवार रविवार कामं करायचो की ज्यातनं मला शिकायला मिळेल. आणि त्याच हिनी कामं करायचो. म्हणजे तू ॲनिमेशन शिकत होतास, हो, नंतर ह्या सगळ्या नोकऱ्या करत होतास हो, आणि ॲनिमेशन क्षेत्रातही जिथे कुठे उमेदवारी करायला मिळेल तिकडे करायची ते सुद्धा तू करत होतास. हो. अशा प्रकारे तू 17-18 तास दिवसाला काम करत होतास. हो. अशी किती वर्ष झाली? अशी 2.5 वर्ष तरी गेली. अशी 2.5 वर्ष झाली. त्याच्यामध्ये घरची आठवण, परत यावं वाटलं खूप, पण एक तर तेवढे पैसे नव्हते आणि पैसे नव्हते मग हे सांगितलं असतं तर आईबाबांनी तेवढं नक्की केलं असतं. पण असं नाही वाटलं. मला वाटलं की एकदा हे जे चालू केलं आहे हे ग्रॅज्युएशन एकदा करावं आणि जेव्हा जॉब मिळेल तेव्हा त्याच्या आधी एक 15-20 दिवस घरी जाऊन यावं. सो मी घरी आलो 2001 साली, म्हणजे 98 साली गेलो, 97-98 म्हणजे अकॅडमिक इयर. 2001 एकदा परत आलो आणि मग 2005ला परत. हां, आता आपण त्याच्याकडे नंतर येऊ. पण आता तुझं ग्रॅज्युएशन झालं, हो. मग ग्रॅज्युएशन झाल्या काय झालं? नोकरी करायला लागलास? काय केलंस? नाही, लगेच नोकरी मिळाली नाही. कारण शेवटी बॉलिवूड काय किंवा हॉलिवूड काय आणि जसं ते फिल्मवरच्या लोकांसाठी आहे तसं आम्हाला पडद्यामागे सुद्धा तेच आहे, स्ट्रगल आहेच आहे. आणि तुम्ही हे स्टार एका रात्रीत होता, पण ती एक रात्र येण्यासाठी किती रात्री घालवायला लागतात ह्याचं गणित काही नाही आहे. आणि इथे सक्सेससाठी काही फॉर्म्युला नाही आहे, कुठल्याच क्षेत्रात नसेल. पण इकडे बेसिकली एक तर क्वालिफिकेशन हा खूप ग्रे एरिया आहे. म्हणजे मी जर उद्या म्हटलं की मी UCLAमधनं ग्रॅज्युएट झालो आहे तर पुढचा माणूस मला लगेच जॉब देईलच ह्याची गॅरंटी नाही आहे. तर इकडे त्यामुळे लगेच जॉब मिळाला नाही. मग परत इंटर्नशिप करा, लोकांबरोबर कामं करा, जे कोणी म्हणतील ते शूटिंगला जा, कोणाला मदत करायची असेल तर मदत करायला जा. असं मी 8 महिने एका स्टुडिओमध्ये फुकट काम केलं. आणि 8 महिन्यानंतर एक दिवस असा आला की जेव्हा तो ओनर म्हटला की अरे हे तू केलंस का? तो मार्क म्हणून तो इंडिपेंडन्स डे नावाचा एक सिनेमा होता इंग्लिश, त्याचा व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर. तर म्हटलं हो. तो म्हटलं दिस इज फॅन्टॅस्टिक, यू आर हायर्ड. तू कुठे होतास इतके दिवस? अरे म्हटलं गेल्या 8 महिने मी तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो इंटर्न म्हणून. म्हटलं ओके मी काय तुला बघितलं नाही, पण हे तू केलंस? म्हटलं येस.
मग त्या दिवसापासून ते 8 महिने वेळ लागला. म्हणजे इंडिपेंडन्स डे या सिनेमामध्ये तू केलेलं काम आहे. नाही, त्या सिनेमावरती त्यांनी काम केलं हां. होतं, पण मी काम केलेला पहिला सिनेमा शिकागो नावाचा. ओके. तो आला 2002 साली. पण मग तेव्हापासून मग ती 8 महिनेसुद्धा खूप माझे विचित्र गेले. कारण शिक्षण संपलेलं आहे, काम काय करायचं आहे माहिती आहे, पण काम मिळत नाही आहे, कुठे ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही आहेत. बरं, एखाद्याला म्हटलं की पैसे देऊ नका पण मला स्टुडिओत यायला द्या, अशी सुद्धा संधी कोणी देत नाही. पण ठीक आहे, तो एक तो स्ट्रगलचा भाग आहे आणि स्ट्रगल अजूनही संपलेलं नाही आणि ते तसं संपणारही नाही. पण तो 8 महिन्याचा काळ किंवा त्याच्या आधीची वर्ष ही बरंच काही शिकवून गेली. मग एक जो ॲटिट्यूड पाहिजे या फील्डमध्ये काम करण्याचा, किंवा कुठल्या ॲटिट्यूडनी लोक आपल्याला हायर करतील, कुठल्या ॲटिट्यूडमध्ये लोक म्हणतील की अरे तू ये, तू आम्हाला हवास, तू आमच्या स्टुडिओसाठी एक ॲसेट होऊ शकशील. ह्या अनेक गोष्टींनी म्हणजे लोकांची घरं रंगवली म्हणून हे शिकायला मिळालं का, तर अजिबात नाही. आणि त्या गोष्टी मी केवळ पैशासाठी करत होतो आणि एका लेवलला जाऊन त्या मला आवडत पण होत्या की आता हे जर एक गोष्ट करायची आहे तर त्यासाठी ह्या गोष्टी इतर करायला लागतील आपल्याला, सो त्या करायच्यात. त्यामुळे हे केलं म्हणून मला यातनं हे शिकायला मिळालं. असं काही त्याचं डिरेक्ट रिलेशन कुठे नाही आहे, पण बऱ्याचशा गोष्टी शिकून गेल्या. त्यामुळे इंडस्ट्रीबद्दल इंडस्ट्रीचा एक ॲटिट्यूड असतो आणि त्या प्रत्येक इंडस्ट्रीची एक टेम्परमेंट असते. ती टेम्परमेंट खूप शिकायला मिळाली. मग तू 3-1 वर्ष काम केलंस तिकडे म्हणजे नोकरी, आणि त्या काळामध्ये कुठल्या फिल्म्सला तू कॉन्ट्रीब्यूट केलंस? त्या काळामध्ये मी साधारण 16 ते 17 सिनेमे केले. त्याच्यामध्ये शिकागो नावाचा पहिला सिनेमा होता, त्याच्यानंतर लास्ट सामुराई नावाचा एक सिनेमा होता, शांघाय नाईट्स नावाचा एक सिनेमा होता, डेअर डेव्हिल आहे. म्हणजे तू पुन्हा तिथं हॉलिवूडमध्ये ह्या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर होऊ शकला असतास किंवा होत होतास. अगदी. मग हे सगळं करून परत पुण्यामध्ये कसा काय आलास? नाही, ते मी उगाच काहीतरी सांगणं की मला परत यायचंच होतं वगैरे हे खोटं आहे सगळं. मी असं कधी ठरवलेलंही नव्हतं की परत यायचं आहे किंवा यायलाच हवं. पण एक प्रॉब्ली मला माहिती नाही, आपण ज्याला म्हणतो एक एंटरप्रेन्युअल स्पिरिट असतं की मला माझं काहीतरी चालू करायचं आहे, हा एक डोक्यात भाग कायम होता. त्याच्यानंतर तिकडं जी कामं करत होतो त्या ह्याच्यामध्ये त्या कामांच्या स्वरूपाने सुद्धा मला थोडंफार मदत केली. मग ती अशा आहे नाही की मोठी जरी कंपनी असेल किंवा तुमची पोस्ट वाढली तरीसुद्धा मग नंतर काम खूप मोनोटनस होत गेलं. की सुरुवातीला मी छोट्या स्टुडिओजमध्ये काम करतोय तर स्टोरी बोर्डिंगपासून ती गोष्ट फिल्मवरती जाऊस्तोपर्यंत मी सगळ्या गोष्टी करायचो की ज्याची मला खरोखरीच भूक होती की मला ते करायचं आहे. डिजिटल डोमेनमध्ये सुद्धा स्कॉट रॉस जो आमचा ओनर होता, ज्यांनी टायटॅनिक केलं, मी त्याच्यासमोर फिजिकली 3दा रडलो आहे की मला आता ह्या डिपार्टमेंटमध्ये नको, मला आता इथून दुसरीकडे जायचं. तो म्हणायचा अरे तुला आम्ही 1-1 महिना शिकवतो आणि तू प्रत्येक फिल्मला डिपार्टमेंट कसं बदलतोस, म्हणजे तो माझाही तोटा होता. तर तू शिकतोस, एवढं शिकलास तर ते हे करणं माझ्यासाठी. त्याला म्हटलं नाही, मला ही प्रोसेस काय मला माहिती करून घ्यायची. पण ते नंतर करत असताना काम खूप मोनोटनस होत गेलं. मग रोज 16 तास काम करा काय आणि 18 तास करा काय, पण मग ते एकच भले पैसे जास्त मिळत असतील. आणि दरम्यानच्या काळात झालं असं की इकडे सुद्धा तोपर्यंत ॲनिमेशन म्हणा, व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणा, ह्या गोष्टी हळूहळू चालू झालेल्या होत्या. तेवढ्या चांगल्या पद्धतीने नसतीलही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मला ते आठवतं की 1 तासभर सकाळी हिंदी चॅनल लागायचं, त्यावेळेला मग सनी देओलचा हिरो आला आहे, मग त्यातले इफेक्ट्स मग किती वाईट आहेत किंवा चांगले आहेत हा विषय नाही, पण कोणतरी करतं आहे तरी, निदान ह्याचा विचार तरी आता चालू झाला आहे. ह्या गोष्टी होत्या. आणि मग एकदा असं वाटलं की आय थिंक इफ ॲट ऑल आय हॅव टू गो बॅक कधी ना कधीतरी, तर आत्ताच ती वेळ आहे आणि आत्ताच जायला हवं. म्हणून मग मी अगदी तसं बघायला गेलं तर तो घेतलेला निर्णय हा 2 महिन्यातला आहे. तुझ्या स्टुडिओचं नाव काय आता इकडच्या? चेतन देशमुख ॲनिमेशन स्टुडिओज म्हणूनच चालू केलं. इथं केलेल्या कामापैकी काही आम्हाला दाखवू शकशील काय? हा एक मध्ये आम्ही मागच्या वर्षी फॉक्स टेलिव्हिजनसाठी व्रूम नावाचा एक सिनेमा केला होता की जो एक हिंदीमधला हार्बी गोज टू बनाना. त्याच्यात काय बरं? हां, हे चाक आहे, ते चाक CG केलंय. ओके. कारण ती चाक मग ते ऑइल सोडतं, मग गाडी आता फुटलेली आहे, काच फोडलेली आहे, आरसा तुटलेला आहे आणि मग ती गाडी आपोआप हील होते. ओ.
मग जेव्हा आपण दरवेळेला बघतो इधर हे ड्रायव्हरचे स्टंट्स असतात किंवा त्या गाडीखाली बरंचसं मेकॅनिझम लावलेलं असतं म्हणून आपल्याला गाडी तिरकी दिसते. हां. पण आता ही गाडी तिरकी केली. आता हे बघितलं तुम्ही तर इथे कळतंय की गाडीच्या खाली काय काय लावलं आहे आणि खाली एक ट्रायपॉड लावलेला आहे की जेणेकरून ती गाडी तिरकी आहे, हे कळतंय. अरे वा, वाव. मग ते That is- स्टंट्स म्हणून वाटू शकतात. त्या गाडीला ती गाडी सुपर पॉवर्स आहेत त्या गाडीला. हार्बीज अशी होती हां. तशी ती त्या मुलाला मदत करते. मग हे बाकी हे जरा टेक्निकल आहेत की वायर रिमूव्हल वगैरे ह्या गोष्टी आहेत त्यातल्या. पण आम्ही अजून आता मराठी सिनेमांसाठी काही, मी आता हापूस नावाच्या एका सिनेमासाठी मागच्या वर्षी काम केलं. त्यामध्ये डबल रोल केले होते. पण ते डबल रोल अशा पद्धतीने केले होते की ते युजली अजून कधी बघायला मिळालेले नाहीत. आणि मग तो एक प्रयत्न सतत तोच आहे की एक व्हिज्युअल इफेक्ट डिझाईन नावाचा एक प्रकार आहे की मग स्टोरी हे इट्स अ सिम्पल थिंग, सीता और गीता टाईप्स. मला सांग की आत्ता ॲनिमेशन क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये जर करिअर म्हणून विद्यार्थ्यांना पुढे जायचं असेल तर संधी काय आहेत या क्षेत्रातल्या आणि अभ्यास कसा करावा विद्यार्थ्यांनी या क्षेत्रासाठी? संधी पुष्कळ आहेत, पण प्रत्येक जणाला असं वाटायला लागलं आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे लोक जबाबदार आहेत. म्हणजे ज्या ॲनिमेशन इन्स्टिट्यूटचं पीक आलं आहे आणि ज्या पद्धतीने मुलं तिकडे जातात त्यामुळे दोघंही जण. पण प्रत्येकाला वाटायला लागलं आहे की ॲनिमेशन म्हणजे एक BPO करिअर आहे. सो इंग्लिश येत नसेल तर एखादा इंग्लिशचा क्लास लावा, एक 3 महिन्याचा क्लास लावा आणि तुम्हाला एक 15-20 हजार रुपयाची नोकरी मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे जर पैसे मिळवायचे असतील तर ॲनिमेशन करूच नका. हे माझं अगदी मनापासून सांगणं आहे. आणि दुसरं म्हणजे की जसं प्रत्येक गोष्ट आहे, म्हणजे क्रिकेटवरती कमेंट सगळेजणं करतात पण खेळू सगळेजणं नाही शकत. त्यामुळे एकदा जर आपल्याला कळलं की नाही हे प्रॉब्ली ॲनिमेशन इज नॉट फॉर एव्हरीवन, मग हा पालकांनी पण हट्ट धरू नये किंवा एक नवीन करिअर आहे. मग तसं एकेकाळी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन पण हे करिअरच होतं, मग सगळ्या जणांनी तेच करायला हवं होतं. तर तसंही नाही आहे. ॲनिमेशन प्रत्येकासाठी नाही, पण जर कोणामध्ये पॅशन असेल, ड्रॉइंगचं स्किल्स असतील तर ते करायला नक्की हवं. ॲनिमेशन हे एक सिरियस करिअर होऊ शकतं आणि नॉट नेसेसरीली प्रत्येकाला चांगलं ड्रॉइंग यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. हे जेवढं क्रिएटिव्ह आहे तेवढं टेक्निकल पण आहे. म्हणजे एखाद्याला उद्या वाटलं ज्यांनी MCOM केलेलं आहे, सॉरी MCOM नाही MCM, कम्प्युटर रिलेटेड कोणी, समजा एखाद्याला प्रोग्रॅमिंग चांगलं येतं आहे, कोडिंग चांगलं येतं आहे, तर जेवढं हे क्रिएटिव्ह आहे तेवढंच टेक्निकल आहे. मग एखादा उद्या BE झाला आणि त्याला वाटलं की नाही तरीसुद्धा मी कुठेतरी एक आर्टिस्ट आहे आणि मला काहीतरी एक पॅशन हे करायची, तर आम्ही जे सॉफ्टवेअर्स वापरतो ती सगळी कस्टमाइज करता येऊ शकतात, चेंज करता येऊ शकतात. आम्हाला बरीच अशी लोकं लागतात की अरे मला कोणतरी हा प्लगइन लिहून द्या, रे मला कोणतरी हा एक छोटासा प्रोग्रॅम लिहून द्या. मग आता इंजिनचं ॲनिमेशन करायचं असेल तर मला ते लागतं की मग ते तेवढं जेवढं मेकॅनिकल आहे ते व्हिज्युअली कसं चांगलं दिसेल हे माझं काम आहे. पण ते टेक्निकली कसं करेक्ट असेल ह्याच्यासाठी जो एक टेक्निकल स्टाफ पाहिजे. नुसतं ॲनिमेशन नुसतं ह्याच्यातलं नाही पण बाकीच्या ह्याच्यातसुद्धा म्हणजे अख्खी ॲनिमेशन प्रोसेस जी सेटअप करतो, जे पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह आणि टेक्निकल हे दोन्ही भाग आहेत. दोन्ही भाग. आणि ज्याचं त्याचं जसं लाइकिंग आवड असेल त्याप्रमाणे तो ह्या क्षेत्रात येऊ शकतो. फक्त त्यासाठी भरपूर मेहनत करण्याची तयारी पाहिजे. अगदी. आता तुझे येणारे काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स? सिनेमे तर चालू आहेत, पण त्याच्यापेक्षा सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे ज्या गोष्टीवरती मी 18 वर्ष बरोबर आहे ते चिंटू नावाचं कॅरेक्टर. त्याची आता इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी माझ्याकडे आहे आणि तो चिंटू आता आम्ही ॲनिमेटेड फॉर्ममध्ये चालू करतो आहोत. चिंटू आपल्याला आता आयपॅडवरती दिसेल, चिंटू आयफोनवरती मिळेल, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे सगळीकडे 360 डिग्री आपण ज्याला म्हणू, आणि TV वरती पण येईल. आणि मग त्याची लाईव्ह ॲक्शन एखाद्या वेळेस फिल्म पण होईल. म्हणजे चिंटू जो तुझ्याबरोबर 18 वर्ष आहे तो आता 360 डिग्रीजमध्ये आमच्या सगळ्यांच्या बरोबर पण येणार आहे. येस. वाव. एखाद्या ध्येयानं जेव्हा माणूस झपाटून जातो तेव्हा माणूस अडचणींच्या वरती कशी मात करतो ह्याचं खूप छान उदाहरण आम्हाला ह्या सगळ्यामधून मिळालं. आणि एका बाजूने ही प्रतिसृष्टीच आहे आणि मी एवढे काही कष्ट नाही केलेले. माझ्यापेक्षा खूप चांगलं काम करणारे आणि खूप मोठं काम केलेली लोक आहेत की ज्यांनी प्रचंड हालाखीत दिवस काढून हे केलेलं आहे. मी खूप फॉर्च्युनेट आहे, त्यामुळे मला एवढं काही करायला लागलेलं नाही आहे.
त्यामुळे दिस इज ओके. येस. आपल्या गप्पांची सांगता करण्याआधी रॅपिड फायर राऊंड मला द्यायची आहे चेतनला. मी ॲनिमेशन क्षेत्रात नसतो तर मी. तर मी इधर आर्किटेक्ट असतो किंवा शेफ असतो. आर्किटेक्ट असतो किंवा शेफ असतो. माझा आवडता खेळाडू. सचिन. माझा आवडता सण मला ॲनिमेशनमधून कसा दिसेल? पण रंगपंचमी. रंगपंचमी. वाव, कारण त्याच्यामध्ये खूप ॲनिमेशनला वाव आहे. हां, म्हणजे कॅरेक्टर्सही तसे असतील आणि लोक म्हणजे. ओके. माझ्या इतिहासातल्या 2 आवडत्या व्यक्ती. तर शिवाजी महाराज आणि वीर सावरकर. माझ्या आवडत्या फिल्ममधला एखादा आवडता डायलॉग. आवडत्या डायलॉगसाठी एक अख्खी फिल्म आहे की जी अग्निपथ नावाची आहे. ती अख्खी फिल्मच मला आवडते. त्यातलं प्रत्येक डायलॉगही आवडतो. हो. सगळेच. पण तेवढे मला काही पाठ नाहीत. पण एक स्पायडरमॅनचा एक खूप चांगला डायलॉग आहे. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. आय थिंक फारच सुंदर डायलॉग आहे. हां, आणि ॲनिमेशनची ग्रेट पॉवरही आपण बघितली आणि त्याच्याबरोबर येणारी रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा तू आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलीस. चेतनच्या भावी प्रोजेक्टसाठी भरपूर शुभेच्छा देऊया त्याला.